त्या घरात गेल्यापासून मी पाहत होतो तुला. आपलं तिथे येणं रणवीर राजांना अजिबात आवडलं नव्हतं. त्यांचा चेहरा सांगत होता रागिणी वहिनींचा आजारपण हे तर केवळ एक निमित्त होतं आपला अपमान करून आपल्याला घराबाहेर काढायला. पाहिलंच ना, या संधीचा कसा बरोबर फायदा उठवला त्याने. हे सगळं आम्हाला आधीपासून माहिती होतं देवे. हे असंच घडणार होतं. म्हणूनच आम्ही त्या नात्यांपासून दूर जात होतो, त्यांना विसरण्याचा प्रयत्न करत होतो. आणि आता तर आमची खात्री पटली की असल्या नात्यांमध्ये खरंच काही अर्थ नाही. ही नाती अशी अचानक का बदलली याचा कधी विचार केलाय? समोरचा माणूस जर असा रिॲक्ट होतोय तर आपलं हे काहीतरी चुकत असेल, असं नाही का वाटत तुला कधी? चुकलं ना, आपलं खरंच चुकलं. तिथे गेल्यानंतर त्या रणवीर राजांच्या पाया पडण्याची काय आवश्यकता होती तुला? ही गोष्ट चुकली नाही का आपली? जिथे प्रश्न नात्यांचा असतो विक्रम, तिथे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तू चूक करतोस. कुठलंही नातं जपायचं असेल तर आधी त्या नात्याचा आदर करायला हवा. त्या नात्यावर मनापासून विश्वास ठेवायला हवा, नाही का? आमचं चुकलं. रणवीर राजे म्हणत होते तेच बरोबर होते. आम्ही राजज्योतिषांचं ऐकायलाच नको होतं. असं का बोलताय साईमा? तुम्ही जे काही केलं त्याच्या मागचा तुमचा हेतू तर चांगला होता. नुसता हेतू चांगला असून चालत नाही, त्यासाठी आपल्या माणसांची साथही लागते. त्या अवलक्षणी मुलींना इथे बोलावलं नसतं ना तर खूप बरं झालं असतं. हा यज्ञ अर्धवट राहिल्यामुळे आमच्या मनातली भीती वाढली. आम्हाला खरंच असं वाटत नाही की रागिणीने काही मुद्दाम केलं. त्या धुराचा त्या यज्ञामध्ये तिला त्रास झाला म्हणून. हो ना, दोष आमचाच आहे, आमचंच चुकलं. तिला बोलवलं हेच चुकलं ना. रागाच्या भरात बोलताय तुम्ही साईमा. तुमची घालमेल आम्ही समजू शकतो. आम्ही पण खूप विचार केला. जे घडायला नको होतं ते का घडलं. थोडंसं धाडस करून बोलतोय आम्ही साईमा. पण रणवीर राजेंनी जर सबुरीनं घेतलं असतं तर. विक्रम भाऊजींचा स्वभाव तर आपल्या सगळ्यांनाच माहितीये. ह्यांनीच थोडं समजुतीनं घेतलं असतं तर विक्रम भाऊजी इतके रागावले नसते. शब्दांनी शब्द वाढला नसता आणि गोष्टी अशा विकोपाला गेल्या नसत्या. जे झालं ते झालं, ते तर काय आता बदलता येणार नाही ना. चूक कोणाची असो, शेवटी त्याचे परिणाम आम्हालाच भोगावे लागणार आहेत. प्रियदर्शनी, अशा निराशाजनक परिस्थितीत आम्हाला फक्त एकच आशेचा किरण दिसतो. नताशाचं मूल स्वीकारण्याची आम्ही तुम्हाला जी विनंती केलेली आहे ती तुम्ही मान्य केलीत ना तर या घराला थोडा तरी आनंद मिळेल. प्रियदर्शनी, हा आनंद फक्त तुम्हीच आम्हाला देऊ शकाल. दुसऱ्या कुणाकडनं आमची काहीही अपेक्षा नाहीये.
विक्रम, मी आईकडे चालले. संध्याकाळपर्यंत परत ये. देवयानी, 2 मिनिटं आहेत तुझ्याकडे. बोल. बस ना प्लीज. आम्हाला माहिती आहे आमच्यावरचा राग अजून गेला नाहीये तुझा. अजूनही तू आमच्यावर नाराज आहेस. आम्ही चुकीचेच वागलो, आम्हाला पूर्ण मान्य आहे. पण आम्ही असे का वागलो हे पण आम्ही तुला सांगितलं. हे बघ, या सगळ्या गोष्टींचा आम्हाला तितकाच त्रास होतो देवयानी. प्लीज हे सगळं विसरून म्हणजे अशी रिक्वेस्ट आहे आमची तुला. शक्य झालं तर प्रयत्न करते विक्रम, पण तू म्हणशील विसरून जा आणि मी विसरून जावं, इतकी सोपी गोष्ट नाहीये ना ही. सोहमच्या वागण्यामुळे मला खूप त्रास झाला होता. आधारासाठी मी खूप अपेक्षेनं तुझ्याकडे पाहत होते, पण तू मात्र अशा वेळी माझ्या मनाची काय अवस्था झाली असेल याचाही विचार कर ना. देवयानी, 1 मिनिट. हे सगळं आता कुठेतरी थांबायला हवं असं नाही वाटत आहे का तुला? वाटतं ना. मलाही मनापासून वाटतं की आता हे सगळं कुठेतरी थांबायला हवं. घरात बसले की सतत तेच विचार आणि मग म्हणूनच आईला भेटण्याच्या निमित्ताने घराबाहेर पडायचं ठरवलंय. 1 मिनिट. देवयानी, आम्ही कबूल केले ना की आम्ही चुकीचे वागलो. आम्हाला मान्य आहे. तरी तू आम्हाला माफ केल्याविषयी काहीच बोलत नाहीयेस. माफ करण्याची वेळ तेव्हा येते जेव्हा चूक नकळतपणे घडते. तुझ्या बाबतीत हे नकळत घडलेलं नाहीये. रिक्षा, एक मिनिट. हॅलो. हा देऊ, अगं काय झालंय? समीक्षाचा फोन आला होता मला. ती मला म्हणाली विक्रम आणि तू. म्हणजे तुला सगळं कळलं? आई, अगं मी तुला सांगणारच होते. कधी सांगणार होतीस? आणि तुम्ही परत केव्हा आलात? काहीच बोलली नाहीस तू. आई, अगं आत्ता मी तिथेच यायला निघाले होते. मी आत्ता फोनवर नाही सांगता येणार. मी घरी येऊन सगळं सांगते तुला. हो देऊ, तू लवकर ये, मी वाट बघते तुझी. समीक्षाचा फोन येऊन गेल्यापासून काळजी लागली ग मला. चित्त थाऱ्यावर नाहीये माझं. आई, काळजी करू नकोस. घरी येऊन सगळं सांगते म्हटलं ना. लवकर ये ग बाई. बाय. चला. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. माझ्यासाठी? अर्थात फक्त तुझ्यासाठी. थँक्यू. आवडली? खूप.
पण आज असं अचानक कसं आलात? तुला भेटावंसं वाटलं आणि आलो निघून. रणवीर, मी खूप नशीबवान आहे. तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं करता. आम्ही पण नशीबवान आहोत, फक्त तुझ्यामुळे. माझ्यामुळे? हो नताशा, जे सुख आम्हाला प्रियदर्शनी देऊ शकल्या नाहीत ते तू दिलंस. एखाद्याला जर मूल होत नसेल तर फक्त स्त्रीला दोष दिला जात नाही, पुरुषाच्या पुरुषार्थावर पण संशय घेतला जातो. आम्हाला माहिती होतं आमच्या समोर बोलायचं धाडस कुणीही करणार नाही, पण सगळ्यांच्या रोखलेल्या नजरा आम्हाला कळत होत्या. पण आता आम्ही जगासमोर ओरडून सांगू शकतो, आम्ही पुरुष आहोत, पुरुष आहोत आम्ही. आणि फक्त तुझ्यामुळे नताशा, तुझ्यामुळे. थँक्यू नताशा. देव, देव काय झालं? आई सांगते आत्ता चल. अगं पण तू असं एकदम मला. आई सांगते म्हटलं ना, आत्ता चल. चल. हो चल. देव, देव अगं काय झालं नेमकं? अगं म्हणजे समीक्षाचा सुद्धा फोन होता, तर ती तुला आणि विक्रमला दोष देत होती सगळा. काय काय झालंय? काय काय प्रकार काय मला सांगशील का देव? समीक्षाताईने आम्हाला दोष देणं साहजिकच आहे, पण देव अगं पण काय देव? पण खरं काय घडलंय ते कल्पनेच्या पलीकडे आहे. म्हणजे मग काय झालं ते सांगशील का? आई तुला आठवतंय त्या दिवशी मी आणि विक्रम हॉटेलमध्ये जेवायला जाणार होतो. हो. मग असा कोणीतरी पाठलाग करत होतं म्हणून मी इथेच निघून आले होते. हो, मग तुम्ही पोलीस कंप्लेंटही केली होती नंतर त्यासाठी? ती व्यक्ती आमच्या मागोमाग रिसॉर्ट पर्यंत आली होती आणि ती व्यक्ती कोणी दुसरी तिसरी नव्हती, सोहम होता. आणि ती व्यक्ती कोणी दुसरी तिसरी नव्हती, सोहम होता. काय सांगतेस काय ग? हो आई, त्याने विक्रमवर जीव घेणा हल्ला केला आणि माझ्याबरोबर. देऊ, देऊ अगं माझ्याबरोबर जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न केला. विक्रम पोलिसांना घेऊन तिकडे वेळेत आला नसता. सोहम या टोकाला जाऊन वागायला लागला आता. होय, मानसिक संतुलन हरवलेला माणूसच असं वागू शकतो. आणि म्हणून सोहम आज मेंटल असायलम मध्ये. अरे देवा, अजून काय काय पुढे वाढून ठेवलंय कोण जाणे. मला तर तुम्हा दोघांची फार काळजी वाटायला लागली आहे ग. विक्रम कसा आहे आता? विक्रम बरा आहे आई, पण मला सतत साईमांनी विक्रमचं सांगितलेलं भविष्यच आठवतं. साईमाने काय सांगितलंय? देऊ, सांगणार आहेस का? हे वर्ष विक्रमसाठी धोकादायक आहे. काय? होय,
मॅम तुम्ही अचानक काय झालं मॅडम? तुम्ही का रडताय? एनी प्रॉब्लेम? आय एम सॉरी, आम्ही तुमची परवानगी न घेताच इथे आलो आणि आय एम रिअली व्हेरी सॉरी. मॅम सॉरी कशाबद्दल? पण तुम्ही एवढ्या डिस्टर्ब. आम्हाला खूप एकटेपणा जाणवत होता, मन मोकळं करायचं होतं. आमचा महाल खूप मोठा आहे, पण त्यातल्या माणसांची मनं खूप खूप छोटी. आम्हाला मोकळं व्हायचं होतं, पण आमच्याकडे रंग नव्हते, कॅनव्हास नव्हता, म्हणून मग आम्ही इथे आलो. सॉरी, तुमची परवानगी नाही घेतली. मॅडम रिलॅक्स. तुम्ही चहा घेणार? मॅडम चहा. मॅडम पेंटिंग. या पेंटिंग मधनं तुम्हाला आमच्या द्विधा मनस्थितीचं प्रतिबिंब दिसेल. हॅलो, हे बघ, तू कोण आहेस, तू हे सगळं का करतोस आम्हाला माहित नाही. फक्त आम्ही तुला एवढंच सांगतो, आमच्या बायकोवर, देवयानीवर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे पुन्हा असे फोन करून आम्हाला त्रास देऊ नकोस. आणि जर का असं काही केलंस, त्या सगळ्याचे परिणाम तुला भोगायला लागतील. विक्रम, मला वाटतं तुझं बोलून झालं असावं. आता माझं ऐक. ऐक माझा. तुझ्या समोर येऊन देवयानीबद्दल बोलण्याचं धाडस मी कधीही दाखवू शकतो, पण आज हे सत्य स्वीकारण्याचं धाडस तू नाही करू शकत. देवयानीच्या बोलण्यावर तू विश्वास ठेवतोस ना, पण देवयानी तुझ्याशी खोटं बोलते. ते अजूनही तुझ्या लक्षात येत नाहीये. आहे तुझ्याकडे पुरावा? देवयानी खरं बोलते याचा मी पाठवला होता पुरावा. हिरव्या बांगड्यांचे तुकडे. विचारलंस का तिला ते बांगड्यांचे तुकडे कुणाचे? विचारलंस का कुणाच्या बांगड्या होत्या त्या? कोण आहे माणूस? का सतत फोन करून आम्हाला त्रास येतोय? त्याला नक्की हवंय तरी काय? आणि खात्री आहे म्हणतोय. कशाची खात्री? कशाच्या जीवावर तो एवढ्या खात्रीने बोलतोय?